किंशुके शुकमातिष्ठ चीर भाव विफलाशया बाह्य प्रसंग प्रसंगेन के नानेन वंचिता. किंशुके, किंशुक म्हणजे पळस. ही अन्योक्ती ही पळसावर आहे. काय म्हणतात महाराज? किंशुके शुकमातिष्ठ चीर भाव विफलाशया. अरे किंशुके, महाराज सांगतात की किंशुक्याला बघून, या पळसाला बघून, याचे लाल भडक फुलं बघून, ह्याचं हे सौंदर्य बघून शुक म्हणजे पोपट तिथं आला आणि त्या झाडावर बसला, नुगत तिष्ठत राहिला. त्याला इथं काहीतरी फळबिळ मिळालं आपल्याला खायला, पण त्याला फळ काही मिळालेलं नाही. चिर भावी फलाशया. ह्या फळाच्या आशेनं आज ना उद्या आपल्याला थोड्या वेळानं कधी का होईना इकडं तिकडं कुठंतरी काहीतरी वेळ फळं मिळतील असं त्याला का वाटतंय? कारण त्याच्यामध्ये काय आहे? एक आकर्षकपणा आहे. लाल भडक पळस सुंदर दिसत आहे. त्याला वाटतं की पळस जर एवढा सुंदर आहे, ह्याचे फळं कसे राहतील भारी. मागच्या नारळाच्या अन्योक्तीमध्ये आपण चर्चा केली होती. फळ एवढं मोठं आहे तर किती भारी असेल, माझं पोटच भरून जाईल. तसं त्याला वाटतं पळस एवढं लाल भडक आहे, आहा हा हा, माझं तर आता भागलंच, इथं काही ना काही आपल्याला मिळेल. आणि ह्या इच्छेनं तो तिथंच बसून राहतो आणि त्याला काही फळ तिथं मिळत नाही. महाराज सांगतात त्याच्यावर ही वेळ का आली तिष्ठत बसण्याची आणि विफल होण्याची, निराश होण्याची वेळ का आली? बाह्य रंग प्रसंगेन, म्हणजे बाहेरच्या रंगाला बघून, बाहेरच्या रंगाच्या प्रसंगाला भुलून के नानेन वंचिता. त्याला काय काय वंचिता व्हावं लागलं ते त्याला माहिती. केवळ त्यालाच नाही तर असे पोपटासारखे लोकावर विसंबून बाह्य रंगाला भुलून गेलेली जी लोक आहेत, ते सुद्धा लोक आपल्या आसपास असतात आणि ते सुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्या मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्या करतात, घालवून बसतात. बाह्य रंग प्रसंगेन, बाह्य रंगाला भुलून त्यांच्यावर ही वेळ येते. ज्या पद्धतीने त्यांच्यावर ही वेळ येते त्याच पद्धतीनं आपल्यावर सुद्धा अशी वेळ येऊ शकते जर आपण केवळ बाह्य रंगाला भुललो तर. संत चोखवा म्हणतात की काय भुलली आसी वरली रंगा, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. वरल्या रंगाला भुलून जर तुम्ही निर्णय घेत असताल तर तुमच्या पदराला काय मिळणार आहे? तर निराशा आणि विफलताच येणार आहे. म्हणून बाह्य रंगाला भुलण्यापेक्षा अंतरंगात जाण्याचं आपण शिकलं पाहिजे. आणि जे काही योग्य दिशा आहे, जी योग्य मार्ग आहे, तो योग्य मार्ग आपण काय केला पाहिजे? चोखळला पाहिजे. त्यासाठी योग्य ज्ञानाचं अर्जन आपण केले पाहिजे. एखादा निर्णय घेताना त्याची संपूर्ण चौकशी करून त्याच्यातला इतिहास असेल, अगर त्याचं जे काही नेचर आहे ते सर्व गोष्टी समजून घेऊनच आपण निर्णय घेतला पाहिजे. आणि वरली या रंगाला भुलून जर आपण निर्णय घेतला तर आपल्या मागं काय येणार आहे? अपयश हे ठरलेलंच आहे. आपण ह्या अन्योक्ती कलशातून काय शिकायचं? तर आपण आपल्या जीवनामध्ये निर्णय घेताना सुद्धा केवळ फार सुंदर सूट बुटात घालून आपल्याला समजून सांगते चेन मार्केटिंगचा बिझनेस, की तुम्ही 4 दिवसामध्ये करोडपती होणार, तुमच्याकडं अमकी गाडी येणार, तुमच्याकडं फलाना, तुमच्याकडं बिस्ताना, असला जर वरच्या रंगाला जर आपण भुललो तर आपल्या माथी अपयश ठरलेलं आहे, आपला कपाळ मोक्ष होणार आहे. म्हणून कुठलेही निर्णय घेताना केवळ बाह्य रंग प्रसंगेन के नानेन वंचिता. महाराज म्हणतात त्या पद्धतीनं केवळ बाह्य रंगावरून जर आपण निर्णय घेतले तर आपण वंचित होणार हे ठरलेलं आहे. तर शंभूराजेंच्या या श्लोकाजवळ सोबत आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन श्लोकासह. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण हरी.